नमस्कार. आज आपण आहोत रवी राजपूत यांच्यासोबत. आपण जाणून घेणार आहोत उच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे. तो निकाल इचलकरंजीतल्या झोपडपट्टी संदर्भात आहे आणि नेमका काय निकाल आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार. सर, नेमका निकाल काय आहे? निकाल असा आहे की मुंबई उच्च न्यायालयाने इचलकरंजी शहरातील 50 वर्ष वास्तव्य असणारी इंडस्ट्री इस्टेटमध्ये रेणुकानगर झोपडपट्टीतील नागरिकांच्या संदर्भात उच्च न्यायालयाने काही विघ्न संतोषी लोक या ठिकाणी त्या लोकांच्या विरोधात गेली होती. 2007ला इचलकरंजी नगरपालिकेने रेणुकानगर झोपडपट्टी ही घोषित झोपडपट्टी केली होती. त्यानंतर ते कोर्टात गेले. हायकोर्टाने 2017ला ही झोपडपट्टी घोषित आहे म्हणून कोर्टाने सुद्धा या ठिकाणी निकाल दिला. पुन्हा 2018ला म्हणजे 2007 ते 2018 म्हणजे जवळजवळ 11 वर्षानंतर त्यांनी पुन्हा झोपडपट्टी प्राधिकरण म्हणजे म्हाडा ह्यामध्ये त्या कोर्टामध्ये त्यांनी दाखल केलं की ही झोपडपट्टी जी हायकोर्टाने केलेली आहे घोषित ही बेकायदेशीर आहे. काही गोष्टी त्यांनी घोषित आहे नगरपालिकेनं 2007ला घोषित केले, ही बाब तिने लपवून ठेवली. त्यामुळं त्या झोपडपट्टीच्या विरोधात जी लोकं गेली होती त्या लोकांचा जो अर्ज होता 11 वर्षानंतरसुद्धा म्हाडा कोर्टाने इचलकरंजी म्हाडामध्ये तो अर्ज त्यांचा या ठिकाणी ग्राह्य मानून त्यांना फक्त 500 रुपये दंड करून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं त्यांनी मान्य केलं. ती लोक म्हणतात नेमकं ते कोण होते आणि ते कोर्टामध्ये गेले होते, त्याचा फायदा काय होणार होता? ते मंडळी इंडस्ट्री इस्टेटमधील प्लॉटधारक आहेत. ही जागा ज्यावेळेस नगरपालिकेच्या नियमाप्रमाणे सोडली जाते, पहिल्यांदा अधिकार हा त्यांचाच असतो नियमाप्रमाणे. त्यानंतर नगरपालिकेला दिल्यानंतर ती नगरपालिकेची होते आणि त्याला डेव्हलपमेंट करायची अशी पद्धत असते जी ओपन स्पेस असते. परंतु शासनाने त्या ओपन स्पेसमध्ये जे जाहीर केलेलं आहे 1995च्या अगोदरच्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या आहेत. ते आम्ही रवी राजपूतने केलेलं आहे. ते महाराष्ट्राने जाहीर केल्याप्रमाणे त्या ठिकाणी ते वास्तव्यांच्या नियमाप्रमाणे त्या राहत्या ठिकाणी त्यांना घरून बांधून द्यायचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे. हा निकाल 11 वर्ष म्हणजे पेंडिंग होता. 11 वर्षानंतर हा निकाल कोर्टाने दिला. ते एक न्यायालयिक कामकाज होतं, त्याला विलंब झाला व तो निकाल आज झोपडपट्टीधारकांच्या बाजून आलेला आहे. ह्याच्यामध्ये रवी राजपूत यांचं योगदान काय आहे? मी गेली 25 वर्ष त्या भागात नेतृत्व करतो आहे. जवळजवळ या निर्णयामुळे 250 ते 300 लोकांना स्वतःची घरं मिळणार आहेत आणि ही ती गोरगरिबांना घरं मिळावी ह्यासाठी न्यायालयीन लढाईमध्ये ज्या 2000 मला जवळजवळ तर मी 2001पासून नगरसेवक आहे. जेव्हापासून मी या लोकांना न्यायालयीन लढाईमध्ये जी काही मदत करता येईल ती त्यांना मी मदत केलेली आहे. आणि मग त्यात कोर्टाच्या कामात असू दे, उच्च न्यायालयात जायचं असू दे, म्हाडा कोर्टात जायचं असू दे, जे मार्गदर्शन मी त्यांना केलेलं आहे त्या मार्गदर्शनामुळेच आज या ठिकाणी या लोकांना न्याय मिळतो असं मला वाटतं. ह्या संदर्भात विठ्ठल चोपड्यांचं देखील नाव घेतलं जातं. मग विठ्ठल चोपड्यांचं योगदान आहे की नाही याच्यामध्ये? 100% विठ्ठल चोपडे यांनी आम्हाला या ठिकाणी 2017चा जो निकाल आम्हाला घोषित झोपडपट्टी लागताना सुद्धा त्यांचं वकिलांच्यापासून काम तयार करण्यापासून काम तयार करून दाखल करताना जी काही कागदपत्रं त्या ठिकाणी लागणार होती ते उपलब्ध करून देण्यापासून या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी विठ्ठल चोपडेंनी केलेलं आहे. मग ही जी लढाई होती ना, प्लॉटधारक वर्सेस महाराष्ट्र शासन आणि नगरपालिका होती का? 100% त्यांनी नगरपालिकेच्या विरोधातच त्यांनी त्यांचं विरोधातच लढाई होती. परंतु ह्या लढाईमध्ये
जो संपणार होता तो झोपडपट्टीधारक संपणार होता आणि जे नियमाप्रमाणे त्यांना न्याय मिळणार होता तो न्याय मिळणार नव्हता, म्हणून आम्हाला त्यांना न्याय मग मिळण्यासाठी इचलकरंजी नगरपालिका नगर परिषद हे त्यांचे वकील देऊ शकत नव्हते का? तुम्हाला वकील द्यावा लागला? नाही, त्यांनी महानगरपालिकेचा वकील अक्षय शिंदे म्हणून वकील होते, त्यांनी त्यांचं मत मांडत होते, त्या संदर्भात त्यांची चर्चा होती. परंतु आम्ही सर्व झोपडपट्टीधारकाची कृती समिती नेमून त्या कृती समितीच्या माध्यमातून सुद्धा आम्ही प्रशांत कुलकर्णी म्हणून आमचे वकील आहेत त्यांना आम्ही त्या ठिकाणी गेलो. म्हणजे एकंदरीत तुम्ही ज्या केसला लागणारे डॉक्युमेंट्स आहेत किंवा इतर ज्या गोष्टी आहेत ते त्यांना मिळवून देण्यासाठी आणि इतर गोष्टी म्हणजे केस जास्तीत जास्त जिंकता कशी येईल ह्या दृष्टिकोनातून त्यांना मदत करता होता, तुम्हाला असं म्हणायचं आहे का? मग 100% आम्ही त्यासाठीच करत होतो. हा जो आता निकाल आलेला आहे हा निकाल 20 ते 25 दिवस अगोदर आलेला आहे. मग हा निकाल तुम्ही एवढ्या लेटनं पत्रकार परिषद घेऊन लोकांना सांगायचं नेमकं उद्दिष्ट काय? येत्याला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हे करताय का? बघा, कुठलाही हायकोर्टाचा निकाल आला तर घाई गडबडीनं माहिती देणं योग्य नाही. त्यामुळं ह्या निर्णयाचं आम्ही आमच्या वकिलासंग चर्चा करून वकिलांच्याकडनं माहिती घेऊन हायकोर्टानं दिलेल्या निर्णयाची आम्ही एखाद्या वेळेला पत्रकार परिषद घेऊन जाहीर करताना त्याची माहिती पहिला आम्हाला असणं गरजेचं आहे. त्यामुळं आम्ही आमच्या वकिलांना भेटण्यासाठी विलंब झाला. ते भेटल्यानंतर त्यांच्याकडून संपूर्ण शब्द माहिती घेऊनच आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद देऊन माहिती दिली आणि त्यानंतरच या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. राहिला आमच्या निवडणुकीचा डोळ्यासमोर ठेवून आमची नगरपालिकेची निवडणूक आहे. आता महाराष्ट्रभर सगळं प्रशासन आहे, त्यामुळे इलेक्शन आमची कावा लागणार आहे आम्हाला माहीत नाही. परंतु आम्ही 25 वर्ष त्या ठिकाणी त्या भागाचं नेतृत्व करतो, आमची जबाबदारी समजून आम्ही हे काम करतो. आता हा जो निकाल आहे हा उच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे. ह्या उच्च न्यायालयाच्या निकालाला जर समोरची पार्टी सुप्रीम कोर्टात अपील करत असेल तर तुम्ही त्याला सुप्रीम कोर्टात अपील करणार का व तुमची तशी तयारी आहे का? 100% जोपर्यंत या ठिकाणी न्यायालयाची जी काही व्याख्या आहे त्याप्रमाणे जिथंपर्यंत या ठिकाणी मग सुप्रीम कोर्टापर्यंत जरी गेलो तर आम्ही या लोकांसाठी 100% सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन त्यांना आम्ही न्याय मिळवून देणार. एक वातावरण आनंदाचं निर्माण झालेलं आहे झोपडपट्टीधारकांच्यामध्ये ह्या निकालामुळं. बघूयात, प्रतीक्षा करूयात यांना येत्याला काळामध्ये घरं बांधून मिळतात का? इचलकरंजीहून प्रवीण हंडे, वायरलेस मराठी. धन्यवाद.